आज शेअर बाजार गुंतवणूकदारांचे तब्बल लाखो कोटी रुपये एका दिवसात बुडाले. सेन्सेक्स तब्बल 1500 अंकांनी कोसळला. निफ्टी 24,000च्या खाली घसरला आणि सर्वात धक्कादायक म्हणजे ही घसरण फक्त भारतात नाही तर जगभरात झाली. पण नेमकं असं काय घडलं? हा फक्त तात्पुरता धक्का आहे की मोठ्या क्रॅशची सुरुवात? पुढील 5 ते 10 मिनिटात संपूर्ण चित्र समजून घेऊया. तर नमस्कार मित्रांनो, बाजार तर्कामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण समजून घेणार आहोत शेअर बाजारात झालेल्या मोठ्या घसरणीमागची खरी कारणं, मध्य पूर्वेतील वाढता तणाव, क्रूड ऑइलचा परिणाम, एफ-आय-आय विक्री, रुपयावरचा दबाव आणि पुढे बाजारासाठी कोणते धोके उभे आहेत. तर आठवड्याची सुरुवातच मोठ्या धक्क्याने झाली. सेन्सेक्स जवळपास 15 अंकांनी कोसळला. निफ्टीमध्ये 500 अंकाहून अधिक घसरण झाली. बँकिंग, आय-टी, ऑटो, मिड कॅप आणि स्मॉल कॅप जवळपास प्रत्येक सेक्टरमध्ये मोठी विक्री झाली. आणि गुंतवणूकदाराच्या पोर्टफोलिओमध्ये एका दिवसात 3% ते 8% पर्यंत घसरण दिसली. तर ही फक्त भारतीय बाजाराची समस्या नव्हती, तर जपानचा निकी मोठ्या प्रमाणात घसरला. दक्षिण कोरियाचा कोस्पी लाल निशाणावर बंद झाला. युरोपमधील डॅक्स, फुटसी आणि कॅक 40 या प्रमुख निर्देशकांमध्येही मोठी घसरण झाली. डाव फ्युचर्स देखील मोठ्या दबावाखाली दिसत होते. याचा अर्थ गुंतवणूकदार जगभरात रिस्क ऑफ मोडमध्ये गेले. या घसरणीमागचं सर्वात मोठं कारण म्हणजे मध्य पूर्वेतील परिस्थिती. हर्मुझ समुद्रधुनीजवळ तेलवाहू जहाजावर पुन्हा हल्ल्याच्या घटना समोर आल्या. या मार्गातून जगातील मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची वाहतूक होते. यामुळे जागतिक बाजारात मोठी चिंता निर्माण झाली. परिस्थिती इथेच थांबली नाही, तर अमेरिकेने इराणशी संबंधित अनेक लक्ष्यावर हल्ले केल्याच्या बातम्या समोर आल्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही अमेरिकेच्या मध्य पूर्वेतील लष्करी तळावर कारवाई सुरू केल्याची माहिती समोर आली. यामुळे युद्ध आणखी वाढण्याची भीती निर्माण झाली. या संपूर्ण परिस्थिती आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला, तर नाटोकडून अमेरिकेच्या भूमिकेला पाठिंबा मिळाल्याच्या बातमीने बाजारातील भीती आणखी वाढली. गुंतवणूकदारांना आता भीती वाटू लागली की हा संघर्ष आणखी मोठ्या युद्धात बदलू शकतो की काय. युद्धाची भीती वाढली की सर्वात आधी प्रतिक्रिया दिसते ती क्रूड ऑइलमध्ये. ब्रेंट क्रूड पुन्हा वेगाने वर जाऊ लागले. WTI क्रूडमध्येही मोठी तेजी दिसली. भारत आपल्या गरजेपैकी बहुतांश कच्चा तेल आयात करतो, म्हणून क्रूड महाग झालं की भारतासाठी खर्च वाढतो. महागड्या तेलामुळे डॉलरची मागणी वाढते, त्यामुळे रुपयावर दबाव वाढतो. रुपया कमकुवत झाला की परदेशी गुंतवणूकदाराचा परतावा कमी होतो. अशा वेळी फॉरेन इन्व्हेस्टर म्हणजे एफ-आय-आय अनेकदा भारतीय बाजारातून पैसे काढू लागतात. त्यामुळे बाजार आणखी दबाव येतो. क्रूड महाग झाले म्हणजे फक्त पेट्रोल डिझेल महाग होत नाही, तर वाहतूक खर्च वाढतो, उद्योगाचा खर्च वाढतो, वस्तूच्या किमती वाढतात आणि शेवटी महागाई वाढण्याचा धोका निर्माण होतो. महागाई वाढली तर आर-बी-आयवरही दबाव वाढतो. व्याजदर कमी करण्याऐवजी आर-बी-आयला ते कायम ठेवावं लागू शकतात. गरज पडल्यास भविष्यात कठोर भूमिका घ्यावी लागू शकते. ही गोष्ट शेअर बाजारासाठी सकारात्मक नसते. आता पुढील काही दिवसांसाठी बाजार एका गोष्टीवर सर्वाधिक लक्ष ठेवणार आहे. मध्य पूर्वेतील परिस्थिती शांत होते का? हॉर्मुझ समुद्रधुनी सुरक्षित राहते का? क्रूड ऑइल पुन्हा खाली येतं का? अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष कमी होतो का? याच प्रश्नांची उत्तरं पुढील बाजाराची दिशा ठरवतील. तर मित्रांनो, कन्क्लुजन पाहिला तर सध्या बाजारातील सर्वात मोठा धोका म्हणजे कंपन्यांचे निकाल नाहीत, तर महागाईही नाही, तर मध्यपूर्वेतील भूराजकीय तणाव. जोपर्यंत हा संघर्ष कमी होत नाही तोपर्यंत बाजारात मोठी अस्थिरता कायम राहू शकते. म्हणून घाबरून निर्णय घेण्यापेक्षा प्रत्येक जागतिक घडामोडीवर लक्ष ठेवणं अधिक महत्त्वाचं आहे. तुमच्या मते हा फक्त तात्पुरता करेक्शन आहे की मोठ्या क्रॅशची सुरुवात? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशा शेअर मार्केट अपडेटसाठी बाजार तडका चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.